भगवती
Hare
त्यानिमित्ताने हा दुग्ध शर्करा योग आहे आणि त्याशिवाय मोठमोठे महात्मे आपल्या ठिकाणी उभे आहेत. कारण या संतांचं वर्णन आपण करू शकत नाही. कसं काय? त्यासाठी आज एकादशीच्या निमित्तानं आपल्या ठिकाणी जे चालू असेल हरिपाठाचा अभंग, मला वाटतं 25वा अभंग या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्यातनं काय म्हणतायत? जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पायी मोक्ष सदा. भगवंताचा हरी हा उच्चार करण्यासाठी तुम्ही जाणतेने घ्या किंवा न जाणतेने घ्या, कसाही हरीचा उच्चार केला, हरी उच्चारणी पायी मोक्षाला दोघांनाही मोक्ष मिळतो. काय सांगितलं? हरी उच्चारल्याबरोबर तो कसाही घ्या, जाणत्याने घ्या किंवा नेमत्याने घ्या, दोन्ही शब्द वापरले. कारण त्याला उदाहरण दिलंय, अजारामेळ पापराशी तोही गेला वैकुंठाची. अंत समय त्या मुलाचं नाव आलं म्हणून तो वैकुंठा. त्याच्याने जाणीव नाही, नेमक्याप्रमाणे तो गेलाय. म्हणजे न सांगता केलं तरी होतं. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पायी मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा निश नाही. अरे नारायण हरीचा जर आपण सतत उच्चार करत राहिलो तर तेथे कळी काळाला देखील रीक लागत नाही. त्याला सांगितलंय मागे पुढे उभा आहे संभाळित, मागे पुढे उभा आहे संभाळित, मागे पुढे उभा आहे संभाळित, मागे पुढे उभा आहे संभाळित. काय सांगितलंय? कारण हरी उच्चारणी अनंत पापराशी जातीला दयाशी क्षण मात्रे. हरीचा उच्चार करायला पाप जाते. त्याच्यामध्ये एका क्षणात जाते. आणि तिसऱ्यामध्ये काय सांगितलंय? ते जीवजंतूची न कळे. काय म्हणते त्याने? तेथील प्रमाण नेणवे वेदांची, ते जीवजंतूची देवी कळे. कारण हरी उच्चाराची जी महती, ते महात्म्य अरे वेदांनाही जमलेलं नाही. ते तुम्हा मला कसं समजेल? ह्या सर्व सर्वत्र वैकुंठ केले असे. अरे ज्ञान हरी हरी हा उच्चार ज्यावेळी आपण करतो, नारायणाचा ज्यावेळी पाठ आपण म्हणतोय, अखंड ज्यावेळी त्याचं स्मरण करतो, तर हे जे भूवैकुंठ आहे ना, काय सांगितलं इथे जाणलंय, वर नाही. शब्द कसे आहेत? भूवैकुंठ इथेच केलेलं आहे, दूर जायची गरज नाही. आम्ही म्हणतो काय म्हणतोय? मेल्यावरती मोक्ष मिळते ऐसे म्हणते. पण जे हरिहरी अखंड म्हणतात त्यांना काय म्हटलंय? भूवैकुंठ केले असे. ही संपूर्ण पृथ्वी हेच वैकुंठ केलं गेलं. हा त्याचा सर्वसाधारण अर्थ झालेला आहे. सर्वसाधारण अर्थ अभंगाला फक्त अनुषंगाने. त्याचा लक्षार्थ भावार्थ हा अलग आहे. लक्षार्थ धरून जो केलेला लक्षार्थ असतो. पण आज त्यापूर्वी आज काय युवजयंती, त्याबद्दल देखील दोन शब्द बोलले पाहिजेत नाही का? ज्या शिवरायांचा ह्या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्म झालाय, जन्म झाल्याबरोबर धन्य माता पिता तयाचिया. कसा तयाचिया? तर त्यांच्या मातोश्रीने लहानपणी वाचलेलं आहे. त्यांना महाभारत
रामायण ही कथानक त्यांना रोज शिकवत होते. ऋषी मुनींची जी हे होती ते त्यांना कायमचे लहानपणापासून त्यांच्यावर संस्कार त्यांच्या निजामात टाकले गेले. कारण त्या संस्कारातनं शिवाजी राजा घडले गेले, त्या संस्कारातनं. म्हणून माता भगिनींना ही विनंती की लहानपणापासून मुलावर हे संस्कार, कारण संस्कारात तिचे मिळते. कारण हे संस्कार कधीपासून आहे तर त्याला सुरुवातीला प्रमाण दिलंय. कधी सांगितलंय? गर्भासी मातेसी आवडी गर्भासी डोहळा तेथील तो उठसा तेथे बिंबे. अरे मातेला जर हरीची आवड असेल तर त्या गर्भाला देखील हरीची आवड होते आणि उपद्याबरोबर तो हरिस्मरण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे इथूनच संस्काराला सुरुवात झाली. आणि बाहेर पडल्याबरोबर आपण त्याचं नाव ठेवतोय. काय नाव ठेवतोय? पूर्वीच्या काळी पद्धत होती देवदेवतांची नावं ठेवायची. का पद्धत होती? जर आयुष्यभरी का नाही केलं तरी म्हटलं त्यांनी नेमकेपणाने जरी राम आला तरी तो मुक्तीला पुजत असं पूर्वी होत. आता नाही. शेवटची घडी जाताना लगे वेळ काय कधी आला काळ हे सांगता येत नाही. काय सांगितलंय? कधी जीवन जाईल हे सांगता येत नाही. कारण घडी घडीत काळ वाट पाहे अजूनही किती आहे अवकाश. अशा त्या जिजाऊ मातोश्रींनी शिवबाला घडवलं. कारण हे घडवलं प्रत्येकाने जिजाई झालं पाहिजे. जिजाई झालं तरच ही घडवू शकतात. तेवढं जरी नाही शक्य झालं त्यांच्यावर संस्कार करा. कारण त्यांना उद्धारायचं काम आपल्यावर आहे. नाही तर आज बघितलं तर जन्मल्याबरोबर त्याच्या हातात पहिला मोबाईल ठेवतात. ते बघा ऐका गप राहण्यासाठी. कारण त्याने म्हटले काही ठिकाणी उलटा अर्थ होतो. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. याचा खरा अर्थ आहे आम्ही घडलो तुम्ही घडा. शब्दाचं फक्त मागे पुढे झाल्यानंतर काय होतं? आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा असं माता पित्यांना सांगावं लागतं. तर तुम्ही घडतात तशी तुमची मुलं घडली पाहिजे. शिवाजी सारखा संभाजी सारखा त्याचा त्रिलोकामध्ये झेंडा पकडलं पाहिजे, नाव घेतलं पाहिजे असा भावा महाराजांचा प्रमाण. आता शिवाजी राजे असे घडले. हिंदवी स्वराज्याची त्यांनी स्थापना केली. त्याच्यानंतरचा दृष्टांत देतोय की ज्यावेळी शिवाजी राजे त्यांना भेटायला गेले तुकाराम महाराजांना कशासाठी? अनुग्रह करण्यासाठी. त्यावेळी साधू संत देखील तिथं, अरे तू माझ्याकडे कशाला आलाय? तिथे तुझ्या बाजूलाच आहे रामदास स्वामी. ते आणि मी अलग नाही, आम्ही दोघे एकच आहे. काय सांगितलंय? आम्ही दोघे एकच आहोत. तर मग ते त्यांच्याकडे आले. आणि शिवाजी महाराज असे मागणारे नव्हते. कारण तो विषय मी सांगत नाही. कुठला धन धान्य दिलं काय दिलं ते सगळं पाठवून दिलं नाही. रामदास स्वामींकडनं त्याने उपदेश घेतलाय. मगाशी ताईने उदाहरण नुसतं दृष्टांत दिलं होतं. काय दिला होता? बेडकीचा उदाहरण दिलं. त्याने हिंदवी स्वराज्य स्थापन केले, एवढे किल्ले घेतले, तट घेतले. पण सूक्ष्म अहंकारात असतोच म्हणतात. त्यांना अहंकार झाला मी हे सगळं केलं. महाराज सांगतायत महाराज गप होते. महाराज गपचूप होते. रस्त्याने जाता जाता दगड दिसता. महाराजांनी सांगितलं तलवार आहे ना हाण याच्यावर. तलवार आणल्यामुळे दगडाचे 2 तुकडे झाले. आतून त्यातून बेडकी निघाली. काय सांगितलंय? त्याने एकच विचारलंय, अरे पाहता पहा सजीवर उडती सर्वांनी पाहिली तुम्ही बेडकी. जीवन नसता त्याचे मुखी कोण घाल. तिथे पाणी नसताना कोण घालतो तिच्या मुखात?
सांगितलंय नवल अहंकाराची विशेष नलगे अज्ञानाची गाठ सध्या राहते जंबे कंठी नाना संकटी वाटते. अहंकार हा ज्ञानाला अहंकार कधीच असता कामा नये. जरी सूक्ष्म अहंकार झाला तरी हिरबळी जरी होय अहंकार. अहंकारे नाडला अहंकारे नाडला अहंकारे नाडला अहंकार नाडला तुका म्हणे वाया गेला. याच्या दोन विभूतीनं अहंकार थोडासा झाला होता. नंतर त्यांनी महाराजांची शरणागती पत्करली आणि परत आणखी एक उदाहरण ते ज्या गडाच्या किंवा देवीच्या समोर असते तुम्हाला माहित असेल तर ती देवीची उपासना करायची नाही आणि लोक म्हणतायत महाराजांच्या अंगात देवी येते. काय म्हणतायत? देवी येते. कारण अत्यंत सगळ्या ठिकाणी पसरलं होतं. कारण त्या ठिकाणी अरे रामदास सारखे ज्याचे संत गुरु आहेत त्यांच्या ठिकाणी देवी कुठे येते? ती काय बोलत होती? ती बोलत होती देवी. कारण सरळ सांगितलं ते नाचलं बरोबर आहे. कात्रीना ये उभ्या पुलिया चंद पुलिया पुलिया चंद आयना ते पुलिया पुलिया चंद आयना ते पुलिया पुलिया चंद आना ते आनंद आवरी आना ते आनंद आवरी आना ते आनंद आवरी. अशा प्रकारची देवी त्यांच्या अंगात त्या देवीच्या समोर येत होती. पण लोकांना ते म्हणते देवी अंगात येते. ही देवी नव्हे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगट पूर्ण आचार विचार त्यांच्यात. कारण त्यांनी सांगितलं हे माझं राज्य नाही आहे, हे रयतेचं राज्य आहे. ते तुम्ही करायचंय, मी फक्त नावाला निमित्त आहे. म्हणजे प्रत्येकाने हे जमायचं आहे, आपण फक्त निमित्त आहोत. धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हे आम्हा करणे काम बीज वाढवावे. आता शिवाजी महाराजांचं थोडक्यात थोडंसं चरित्र सांगितलं. अभ्यास खूप आहे, तो सांगायला गेला 2 तासात त्यांचं हे चरित्र संपणार नाही. फक्त जयंती आहे म्हणून त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. म्हणून छत्रपती शिवाजी तर आता या कीर्तनाकडे आपण जाऊया. खरं सांगायचं म्हणजे मी कीर्तनकार नाही आहे. कारण मी तुमची ही जी शाळा आहे या पाठशाळेमध्ये एक शिकवणे उमेदवार. फक्त काय झालं अध्यात्म क्षेत्रामध्ये असताना आता केस पिकले म्हणून म्हातारा म्हणतात. अध्यात्म क्षेत्रामध्ये समजलं का? तरी पण कीर्तन म्हणजे काय? कीर्तन कशाला म्हणतात? कीर्तनाची व्याख्या काय? एक नाथांचा सुंदर अभंग आहे. नाथांचा सुंदर अभंग आहे. सगुण चरित्रे परम पवित्रे हरिची वर्णावे. सगुण चरित्रे परम पवित्रे हरिची वर्णावे. संत वंदे
करेगा वैराग्याच्या गोष्टी विवराव्या. प्रेम करेगा वैराग्याच्या गोष्टी विरवाव्या. काय नाही जेणेकरुणी मूर्ती तसावी अंतरी श्रीहरीची. जेणेकरुणी मूर्ती तसावी अंतरी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे या संतांच्या. काय रे साधू संगे अंतरंगे साधू संगे अंतरंगे नाम बोलावे. साधूच्या संघाने अंतरंगाने त्याचं नाव घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं की हरीची आपल्याला आणि भजन कसं सांगितलं शेवटच्या अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करताळी. अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करताळी एका जनार्दनी मोक्ष होय करताळी. मग भजन कसं सांगितलंय? अरे देव तू आणि मी एकच आहे ह्या प्रकाराच्या म्हणजे देव पाहावया गेलो ते देवची होऊन गेलो. तुकारामणी धन्य झालो आज कीर्तनाला भेटलो. अशी ही कीर्तनाची मर्यादा आहे. साधू संतांनी आपल्याला मर्यादाही घालून दिली आणि त्या मर्यादेची गरज असताना आपण काही बोलू शकतो. त्या मर्यादेमध्ये माणसाने जर चाललं कारण जे येणारे असतात बाबाने व्यासपीठावर उभे आहात त्यांनी काय बोलावं त्यांनी त्यांचा कारण त्याने एखादी हा खेळ नव्हे केले असतात म्हणून हा प्रपंच सगळा सर्वाय हा माझं काही नाही हे त्याचं आहे. म्हणून पहिल्या तबक्कामध्ये ते काय म्हणतात जाणीव नेणीव भगवंत नाही हरी उच्चारणी पाहिजे. आता भगवंताचा हरीचा उच्चार तुम्ही साधू संत आहात तुम्ही जाणून घेताय. ज्यांना काहीच माहित नाही ते नेणीवडे घेतात. पूर्वी एक हे होतं जयहरी महाराज आमचे त्याच्यामध्ये टपरी असायचे नेहमी. कोणी येणारा जाणारा 1000-12,000 काय किती होते सांगता येत नाही पण नुसता जयहरीचा गोष्ट चालत होते. काही लोक जाणून म्हणायचे काही लोक ज्यांना तरी नाही म्हटलं तरी जयहरी म्हणून जायचे. पण ते काय म्हणते त्याला जाणून नेहमी म्हटलं तरी त्यांनी ते कोणाला भेटतंय त्या हरीला भेटतंय म्हणून शब्द वापरलाय. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. अरे जाणून म्हणा या नेणून म्हणा पुण्याला त्या पारावा. पण जाणून बघून केलं तर तो तिचा काय जाणे भक्तीचा जिव्हाळा. जाणे भक्तोची दैवाचा भक्तीचा जिव्हाळा काय. अरे भक्तीच्या उदरी शब्द आहे आणखी भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान. भक्तीने ज्ञानाची दिदले बहुमान. भक्तीचे मूळ ज्ञान ते फळ काय म्हणते आणि वैराग्य ते तिला वैराग्य शेवट फळ झाला नाही का. फळ फुलं देणे हेरायला पाठी ज्ञान. तर ह्या भक्ती ही मूळ आहे आणि भक्तियुक्त ज्ञान ते नाही. ज्ञान कसं पाहिजे भक्तियुक्त ज्ञान पाहिजे. आपल्याला भरपूर ज्ञान होतात पण त्याच्यात भक्ती नसेल तर कारण त्याला पुढे सांगितलंय भक्तियुक्त ज्ञान ते नाही पतन भक्ती माया तया करीत असे जतन. भक्ती ही माता आहे ती तुमचं जतन करते. कारण मगाशी सांगितलं की मागे पुढे उभा तो सांभाळत राहतो. आणि हा हरीचा उच्चार कसा करावा नेमकेपणे सगळे घेणार जाणतेपणी कसं करावं. अरे जाणून जर भजन करायचं असेल तर त्यांनी सरळ सांगितलंय कारण एका जनार्दनी न कळे ना
कारण संतांना शरण गेल्या वाचून काय सांगितलंय, संतांना शरण गेल्या वाचून ते नाम आपल्याला समजणार. आणि संतांना शरण जाणं म्हणजे काय, संत कोण गंडून आले त्याच्यासाठी सांगितलंय काय करा, महाराज गुरु करा. एका ठिकाणी म्हटले सद्गुरु वाचोनी सापडया सोय, सापडया सोय, अभंगाच्या अनुषंगाने बोलायचं झालं, जाणीव नेणीव भगवंती नाही आणि विचारणी पाहिजे. दुसरं ते वेदांनाही ते कळू शकलं नाही, ते तुम्हाला आम्हाला कसं कळेल. अरे बाबा त्या वेदांनाही न कळे, अंत पार त्याचा कानरा राजा पडलं. अरे अंतकाळी त्याला कळू शकलं नाही. हे सांगा त्या याचं वर्णन करायसाठी कोण सांगितलं. अरे शेष शिडलाय, शेष शिडलाय, वर्णन तुझं करू शकत नाही भगवंता. म्हणून त्यांनी मार्गावर त्याला घेतलंय, शयन केलंय आपलं कोणाला, त्या भगवंताला. ती लक्ष्मी तीही त्याचं वर्णन करू शकली नाही. लक्ष्मी देखील त्या भगवंताचं वर्णन करू शकली नाही. का हरीचा उच्चार म्हणत्या उच्चाराचं महत्व ती लक्ष्मी समजू शकलं नाही. म्हणून ती काय करते, ती त्याची चरण चरण बसली. बघा विष्णूच्या ह्याच्यामध्ये शेषशाही नारायणाला बघा तुम्ही, लक्ष्मी का बसली. अरे भगवंता तुझं मी वर्णन नाही करू शकत, तुझ्या नामाचं महत्व मला कळू शकत नाही. कारण त्याच्यामध्ये सांगितलंय, कारण राम नामाच्या योगाने दगड धरले पण रामाने टाकलेले पाण्यात बुडले. त्यामुळे हनुमान सरळ सांगताय, अरे तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळेल, तुझ्या नामाचा महिमा तुला नाही कळणार. तू हातात टाकलेले बुडणार, पण तुझ्या रामनामाची पावर हे फक्त आम्ही जातो. काय सांगितलं, राम नामाचे जे पवाडे आहेत ते कोण गातो, आम्ही गातो. हा कारण संतांशिवाय तुझे पवाडे कोण करणार, तुझी महती फक्त तुझ्या संतांना माहिती, बाकी कोण तुझी महती करते. देवाला देखील त्याने प्रश्न एका याच्यामध्ये सुद्धा केलाय नाही का. हा अरे आम्ही आहोत म्हणून तुला मान आहे, संत आहेत म्हणून तुला देवा विचारतोय, नाही तर तुला कोण पुजतोय. संताशिवाय तुम्हाला प्राप्त नाही. कारण त्याने सांगितलंय अनायासे काकताळी न्यायाप्रमाणे हा आपल्याला देह प्राप्त झालाय, पण त्या देहाचं महात्म्य आपल्याला समजलं नाही काही. कारण असं असतं, मगाशी ताईने दृष्टांत दिला पण त्याचा सिद्धांत सांगायला विसरलो. कोणता, दगड हातात भेटतो तर फेकून देतोय, शेवट परी झालाय तोही फेकून दिला. परी झाला तोही, कारण तोही समजला नाही फेकायचं एवढं माहिती आहे,
अरे तसा हा सुंदर देह हा परीच तुमच्या हाती भगवंताने दिलाय का? देवे दिला देह भजना कुपटा. काय सांगितलंय? देवे दिला देह भजना कुपटा. भजनाला नाही, कारण हा देह फक्त भजनासाठी दिले. भगवंताने आपल्याला हात पाय मुख हे कशासाठी दिले? अरे पाय हे चालतात ते तुझ्याकडे तुझ्या दर्शनासाठी पाय चालले. डोळे काय बघतायत? तुझंच काय करतायत. अरे मुख काय करतंय? मुखाने जी वाणी उच्चार होते तर तुझ्याच नामाचा उच्चार होतो. काय सांगितलंय? अरे हा श्वास घेतोय तर तुझंच नाम घेतोय. डोळे फक्त तुलाच बघतायत आणि कान फक्त तुझंच गाणं ऐकतायत. आपलं याच्यावर लक्ष आहे? लक्ष त्याच्यावरच पाहिजे. अरे तो मी खातोय तो काय खातोय? तो तुझा प्रसाद खातोय. मी भक्षण करतोय तुझा प्रसाद भक्षण करतोय. मी जातोय तुझ्याकडे चाललोय बघतोय मी फक्त तेव्हा तुझं स्वरूप बघतोय. ही ज्यावेळी आपल्याला जाणीव आणि ही जर व्हायच्या ही जाणीव करण्यासाठी हे भगवंताने हात पाय डोळे मुख हे त्याच्यासाठी दिले. हे कान दिले अरे फक्त तुझं गुणगान करण्यासाठी. कारण मगाशी त्या ह्याच्यात सांगितलं त्यांनी सगुण चरित्रे परम पवित्रे हरीची वर्णावी. आणि तिला नमत्या ती वर्णन करून ती ऐकायची आहे. तिला वर्णन करायचं. तिला ऐकल्यानंतर काय होतं? याचा परिणाम जाणार आहे. ती जर ओळखली नाही तर कसं काय? खाल्ल्याशिवाय परिणाम होतो. जेवल्यानंतर परिणाम जसा दिसतो आपल्याला. काय खाल्ल्यानंतर भूक लागल्याची वाटते का? नाही. मग एका ठिकाणी म्हणले नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. अरे नाम घेताना कोणी वाया गेला असा तुम्ही ऐकलाय का? तरी पण लोक म्हणतात गेली. असाधरी छंद दाय तुटोनी भोबंद छंद लागला आठविला तिने समुद्र आठविला
आणि मैनावतीने कृतार्थ केला. गोविंद 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 काय होतं सगळा परिणाम पण त्याच्यात सांगितलाय. मग गोविंद ते काया वेद नाही देवातया. अरे ह्या गोविंद म्हणणारा आणि त्याची जी जे शरीर आहे काया म्हटलंय देव आणि त्याची काया त्याच्यामध्ये फरक नाही. का नाही त्याचा हे सांगितलंय दृष्टांत दिलाय. काय सांगितलंय त्याने नेत्र गोविंद गोविंद म्हणा लागले या छंद. मग गोविंद ते काया वेद नाही देवा दया. पुढे सांगितले आनंदले मन आनंदले मन आनंदले मन आनंदले मन आनंदले आपल्याला कुठे जायचंय आपलं स्वरूप काय. गोविंद घेतल्यानंतर आपलं स्वरूप आनंद स्वरूप आपलं स्वरूप आहे आणि त्याचा परिणाम सांगितलाय आनंदले मन. ज्यावेळी आपल्याला आनंद होतो त्यावेळी काय होतं कांती प्रेमदाते नैनी नीरलोके कांती प्रेमदाते नैनी नीरलोके कांती प्रेमदाते नैनी नीरलोके कांती प्रेमदाते नैनी काय सांगितलंय कंठी प्रेम नाटे नयनी उरलोटे हृदयी प्रगटे आत्माराम. हा दृष्टांत देऊन ही खूण सांगितली. जोपर्यंत अशी अवस्था होत नाही तोपर्यंत आनंद आपल्याला होत नाही. त्या भगवंताची प्राप्ती होत कैसी दशा येईला अंगा
ते देवासाठी कधीच नाही. ते ह्याच्यामध्ये भागवतामध्ये काही ओव्या सुंदर आहेत, पाठ नाही विसरलो, पण असं त्यांचं आहे की ही जी अवस्था का होते, अरे त्याचा अर्थच फक्त सांगतो, अरे देवा तू माझ्या एवढ्या जवळ आहे पण अजूनपर्यंत का नाही तुझी माझी ज्ञान कलेना गुरुविना ज्ञान कळेना ही गोष्ट खरीच आहे. गुरुशिवाय कळूच शकत नाही, गुरुशिवाय नाही, सद्गुरुशिवाय कळू शकत नाही. कारण गुरु गुरु आहेत. कारण जन्मल्यापासून सगळेच गुरु. दत्तात्रयाने तर 26 गुरु केले, 24 गुरु केले. कारण का म्हटलंय, अरे जो तो ज्याचा घेतला आपण तो गुरु केला मी दान. अरे गुरुसी आले अपारपण जगत संपूर्ण गुरु बसे. कारण ज्याच्यापासून आम्ही जो गुरु घेतो तो गुरुच आहे. पण शिष्याशी मिळवी सतस्तुती त्याला श्रीकृष्ण सद्गुरु म्हणतात. कारण ह्या निजवस्थेपासून काढून त्याला आपल्या सतस्तुतीचं मिळवतो त्याला म्हणतोय. आणखी एक सांगितलंय की हे बंध आहे, अरे ह्या बंधनापासून त्या गाठी तोडलेल्या आहेत त्या बंध परत घालून देतो त्याला सद्गुरु म्हटलंय. कारण ह्या बंधनापासून सुटलेल्या गाठी भेट आणि भेटी सावकाश. कारण ज्यावेळी नामित नाळ आपली फुटली गेली त्यावेळी आपला संबंध तुटला गेला आणि तो संबंध जोडून देणं म्हणजेच आपल्याला सद्गुरु करणं आहे. सद्गुरु म्हणजे नुसती नाही, नुसती माळ घातली आणि पंढरीच्या वारा करा, माळ घातली आणि वारी करतोय किती पत्ता नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात, अरे वारी 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 जन्म मरणाचे वारी. कारण जन्म मरणावर ज्याचा वार होतो त्याला वार म्हटलंय. तुकाराम म्हणाले नित्य वारी माझ्या घरी आहे. किती नित्य वारी मी करतोय. 21,600 वेळा माझी वारी चालू आहे, चुकलेली नाही. पण माझा त्याच्यावर लक्ष आहे का? पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी. आईकरा हरी कृष्ण, आईकरा हरी कृष्ण, आईकरा हरी कृष्ण. राधे कामाची करीना उपवास, राधे कामाची करीना उपवास, राधे कामाची करीना उपवास, राधे कामाची करीना उपवास. राजीना हरीची मुक्ती नाम, राजीना हरीची मुक्ती नाम, राजीना हरीची मुक्ती नाम. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कसं तरी काही नाही बोलत. पण माझ्या घरी आहे म्हणजे कुठे आहे नेमका हाच प्रश्न आलाय. आत्मा हा विठ्ठल कायाची पंढरी आत्मा आणि आत्मा
आत्मा आतमध्ये कारण त्याने एक शब्द आत्मा हा परमप्रिय हरी, आत्मा हाच परमप्रिय हरी, त्याचे कीर्तीचा हर्षभान हरी, सभाय अभ्यंतरी हरी प्रगटे. कारण मगाची एक गेलं की हरी उच्चारणी अनंत पापराशी. कारण आत्मा हाच हरी आहे. ज्यावेळी हा हरीचा हे होतं आतमध्ये येतो त्यावेळी तो कसा प्रकट होतो. अखंड घेतलं तर त्याच्यात खंड पडता कामा नये. किती सांगितलंय खंड. अरे एवढा ते डोळ्याची पापणी लावते एवढा देखील खंड पडायला देऊ नको. समजलं का. मग तो प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही. कुठे राहा तुम्ही. कारण ते नाही आत हरी बाहेर हरी हरीने सारे घरले भरो. आत आणि बाहेर तोच आहे. आणि परत सांगितलं ज्यावेळी माऊली जातात त्यावेळी त्याचे सांगितलंय मागे पुढे तुमच्या एक चक्र असतं. त्याची स्पंदनं जी असतात तुमच्या मुखातनं निघतो. त्याची स्पंदनाचं एक तुमच्या भोवती असं बल तयार होतं. एवढं बल तयार असतं. एक लक्षात घ्या. अनुभव घेतलं तर घ्या. ही रेल्वे गाडी देखील थांबू शकते. एवढ्या त्या वलयाची ताकद आहे. फक्त तिथे पाहिजे. काही लोकांचे अनुभव आहे. तुका म्हणे येते पाहिजे जाणीत येते पाहिजे कारण हा जो अनुभव आहे एवढं बोलायला सांगतो ते का देतो. का नाम घ्या. तुकाराम महाराज त्यावेळी कोण घ्यायला का पैसे देत होते म्हणे. चवली चवली एक नाम घे तुला एक चवली देतो. एवढे श्रीमंत आमचे तुकाराम महाराज होते. समजलं ना. नाव घेण्यासाठी लोकांना देत होते. का अरे ह्यांचा उद्धार काहीतरी झाला पाहिजे. पण तुकाराम महाराज एक जरी नाम घेतलं तरी त्याचा उद्धार होता. कारण ते कुठल्या कुठचे शब्द सामर्थ्य काय होते. आम्ही म्हणतो ना आपला जो नुसता एक शब्द हा ब्रह्म आहे. बाबाने एक शब्द सांगितले मला विसरला चालेल मी दिलेला विसरू नका. का तू माझ्या श्रीपाद बाबा माझ्या श्रीपाद बाबा माझ्या श्रीपाद श्रीपाद बाबा आपल्या जीवनात आणि आपल्या जीवनाचं सोनं. कारण ते आले नसते तर आपण काही ते एकत्र दिसलो नसतो. माझी नौका किनारीला लावली रे माझी दयाळू माझी
नको कशाला, पण आपला तो विषय होता की ह्या नामाच्या योगाने म्हणजे जर तुम्ही केलं तर पहिला एक शब्द वापरलाय, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. पण काही लोक म्हणतात तो घेत होता तो वाया गेला. हे असं म्हणलं त्यांनी नाम नाही घेतलंय, फक्त सुरुवातीला घेतलं तेवढं, त्याच्यानंतर त्यांनी काही नाही केलं. तुमच्या ताटात वाढून ठेवलंय, खायचं काम तुमचं आहे, नाही खाल्लं तर शरीराला लागणार काय? तूप आहे ते आतमध्ये गेलं पाहिजे, नुसतं बाहेर करून फायदा काय देणार? तुम्हाला दिलंय पण ते खाल्लं पाहिजे ना स्वतः. बाबा ज्यावेळी कोणाला माळ घालायचे त्यावेळी पुरावा ठेवायचे, तू याच्याकडनं करून द्यायचंय तरच माळ घालतो, नाहीतर माळ नाही घालणार. साक्षी कारण ही साधना करून घेतली पाहिजे, त्याशिवाय उपयोग नाही. आणि मग दुसऱ्या टायमाला आल्यानंतर त्या महाराजकडे जायचं, त्या साधकाकडे झोपडी असून काय त्याची काय हे आहे ते बघायला जायचे. पूर्वी देखील सांगायचे आम्ही आळंदी कीर्तनाला जायचे पंढरपूरला, ते कशासाठी जायचे ते ह्या वारीला गेल्यानंतर तिकडनं नाम घेऊन यायचं. पुढच्या वारीला तुम्हाला काय अडचणी आल्या त्या साधू संतांना सोडून घेऊन यायचं. बाबा एक दृष्टांत नेहमी कीर्तनात का द्यायचे? आता म्हणते तिथे सगळी द्यायची कृपा नाही, कशाची? तुमचे बाकीचेच म्हणतात कुंकवाची याची त्याची, ते फक्त घेऊन येतो, नामाचा काही पत्ता नाही. हा आताचा मेळ झाला. ते आता सांगते ना कुंकू चांगलं आहे घ्या, ती कोण आहे मुसलमान, तिथे कुंकू लावते का? अनुभव काय? म्हणजे प्रत्येक गोष्टीला अनुभव लागतो. चांगलं आहे ना, ती चांगलं आहे म्हणते, तिनं तर कधी आयुष्यात जावलं नाही, आम्ही ते घेऊन येतो. तसंच जे चांगलं आहे, चांगलं काय? हरी नाम चांगलं आहे, आणि ते सद्गुरूकडनं आपल्याला घेतलं तर त्याचे परिणाम कसा होतो ते सांगितलंय. कारण त्याने म्हटलंय नारायण पाठ, काय नारायण नाम ज्ञानदेवा फळ नारायण पाठ आणि सर्वत्र वैकुंठ केला. ज्ञानदेवा फळ म्हणजे काय? नारायणाचा पाठ म्हणजे नारायण हा जो शब्द आहे, पहिला हरी सांगितलं, नारायण हरी उच्चार नामाचा. नारायण आणि हरी हे दोघी एक आहे. ज्ञानदेवा पाठ म्हणजे तुम्ही त्या स्वरूप ज्यावेळी जा कोण व्हाल. मगाचे एक प्रमाण देव पाहावया गेलं त्याचे देवची, कारण हरी हे नाम उच्चार करत त्याचं तुमच्या आतमध्ये एवढं भिन्न पाहिजे की तुम्ही स्वतः नारायण स्वरूप झालं पाहिजे. आणि ज्यावेळी स्वतः नारायण स्वरूप व्हा त्यावेळी शेवटच्याने सांगितलंय नारायण पाठ आणि हरी हा वैकुंठ. आणि संपूर्ण काय होतं, हा जो वैकुंठ आहे हा संपूर्ण इथेच वैकुंठ करून दुसऱ्या ठिकाणी नाही का. म्हणजे हा पाठ आम्ही म्हणतो दादा हरी पाठ बोलणे तुम्ही एका जनातून बोलण्याचा विषय तुमचा अनुग्रह लाजलो पवन झालो चराचरी. आम्ही म्हणतोय तुमचा अनुग्रह झालो, आम्ही पवन झालो, हेही बरोबर आहे. हरिपाठ आम्ही रोज करतोय, पण झाला का? झाला कशाला म्हणताय? ज्यावेळी तुमच्यातनं ती प्रेमावस्था उत्पन्न होते त्यालाच म्हटलंय झाला हरिपाठ बोलणे एका जनात हरी बोलत. नुसता हरिपाठ तसा होत नसतो, आम्ही करतो, होत नाही, कारण त्याचा परिणाम जोपर्यंत दिसत नाही. हरिनाम पाठाचा परिणाम आपल्याला दिसला पाहिजे. ते मगाशी प्रमाण दिलं ना, कंठी प्रेम दाटे हृदयी प्रगटे राम रूप. म्हणजे ही जर पुढचं पकड हे नाही झाली, प्रगट नाही झाली, हा कारण त्याने नाम जपल्याची गुण अरे नाही पालटले अवघड. जर तुम्ही नाम जपत असाल आणि तुमच्यात अवगुणच जर गेलेलं असेल याचा अर्थ तुम्ही नाम जपत. हा याचा अर्थ काय होतोय, तुम्ही जपत नाही. जर जपत असेल तर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे कोणाचं आपलं नाही, माझ्या सद्गुरूने सांगून दिले. म्हणून म्हणतोय अरे घे 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 सुटका
सुटका हरिनामाचा गुटखा घेतला तर सुटका होईल. आणि तो गुटखा नाही घेतला तर आम्ही गुटखे घेतो पण बाकीचे एवढं सोडून बोला, बाकी आम्हाला काय जमत नाही. विठोबा रघुमाई 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 गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ तेथे मी दुर्बळ काय वाटो. हा जे पुष्प आहे ना याचा सुगंधासाठी वापरतो, पण त्याने एक सांगितलंय ह्याच्याबरोबर आता दोरा आहे ना, ह्या ह्याच्याबरोबर मान कोणाला आला पण पुष्पातील हा सुगंध हे त्याचं स्वरूप आहे. आणखी एक सांगितलंय निघून गेला वारा राहिला हा पसारा. अरे वारा निघून गेला का काय शिल्लक राहत, हा पसारा शिल्लक. वारा म्हणजे हा जो तुमचा 21,007 चालू आहे तो, त्याला म्हणतात निघून गेला. मग काय जातं त्याने म्हटलंय अंतकालीच्या मामे वस्तून विठ्ठल 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 अंतकाळी आपल्या मुखात भगवंताचं नाम यायला पाहिजे, तर आतापासून सुरुवात पाहिजे. पण अंतकाळी कसं येणार आहे, अरे आधी जाते वाचा, मग कान ऐकायला येत नाही, डोळ्याने काय दिसत नाही, जी कार्य करणारी इंद्रिय सगळी बंद झाली, मग मुखाने राम कसं म्हणणार आहे. कारण ज्ञानदेव म्हणतात की ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी दरोडी हरी जपीना, की ही जी मौन आहे पण त्याची सवय लागली पाहिजे ना. मुखाने आम्ही हरे हरे म्हणतोय, आतमध्ये जो नारायण आपला जो जप करतो त्याची आपल्याला काय लागली पाहिजे, सवय लागली पाहिजे. मुख नहाले कंठ नहाले जीवनात मरे म्हणजे तो घेतो की नाही असं प्रयत्नाप्रमाणे तुम्ही बघा. तुम्ही काय करू तो नाम घेणार आहे, कारण
तुका म्हणे असो म्हणून त्याला आवरून घेतलं तर काय होईल? मरण माझे मरून गेले, मरण माझे मरून गेले, मरण गेले, जाणीव देणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पायी मोक्ष सदा. या अभंगाचा सर्वसाधारण अर्थ या बाकी प्रयत्नांना झालाय की जर हरीचा उच्चार जाणून केला तरी मोक्ष मिळतो आणि न जाणता जरी केला तरी जाणीव मोक्ष सदा. काय सांगितलं? हे जे आहे काय सांगितलंय ते जीवजंतूची. अरे याचा अर्थ हरिनामाचा जे महात्म्य आहे हे कोणाला कळलं नाही, वेदही कळू शकला नाही, तर तुमच्या आमच्या ग्राहकांना कसं कळू शकेल? पण जी सद्गुरुजी आहेत त्यांना ते समजू शकेल. सद्गुरुजी त्यांना पिलावळ म्हटली. काय म्हटलंय? कच्चा में कच्चा नहीं सद्गुरु का बच्चा. सर्वत्र वैकुंठ